दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता शिमरादेवी सोसायटी, रामबाण, घाटकोपर या ठिकाणी आणि इथल्या सौ जान्हवी जगदीश पाष्टे वहिनींना आपण भेटणार आहोत. आजच्या भागात काय होणार हे बघूया. खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागताची तयारी सुद्धा घरातले, आजूबाजूचे हे सगळे ज्या पद्धतीने करतात, खरंच त्या सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि स्वागत करूया या सगळ्यांचं. चला, आजचा भाग मजा, मस्ती, आनंदाचा. प्रत्येक माझ्या मित्राची गर्लफ्रेंड होती. प्रत्येक मित्राची गर्लफ्रेंड. अरे तुझीच नाही म्हटलं. चला म्हटलं आज 10वीचा फॉर्म पण भरायचा आहे. 10 वाजले आहेत. म्हटलं आता काय घरी जाऊन करायला. म्हटलं चला बघू आता. म्हटलं करू एक. मला पण वाटतं माझी बहीण लग्न करून लांब जावी, पण समोरच आहे, दिवसभर माझ्याच घरी बसलेली असते. अरे अरे अरे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. हिमाचल बर्फांच्या राशी, हिमाचल प्रदेशावर बर्फांच्या राशी, जगदीशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा वा वा, धन्यवाद. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार आई. या माझ्या चुलत सासूबाई. नमस्कार. हे माझे दीर. तो माझा भाऊ. ही माझी बहीण. बर. इकडे मावशी, तिकडे नणंद. बर. ती नणंद, ही सगळी माझी फॅमिलीच आहे. बरोबर. इकडे काकी नमस्कार सासू आहे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार सर. बाहेर कुठलं? घाटकोपरचं. घाटकोपर केवढं तरी मोठं आहे. नेमकं कुठे? टिळक रोड, ह्याच बिल्डिंग मधलं. माहेरी कोण कोण? माहेरी आई पप्पा, जॉईंट फॅमिलीच आहे माझी पण. माहेरी पण आई पप्पा, आजी आजोबा, बहीण भाऊ. माहेरचं नाव काढल्यावर किती गोड असला. हो. हा, इथे माहेर कितव्या मजल्यावर? 5व्याच मजल्यावर आहे, समोर आहे. सगळं इथल्या इथे? हो, इथल्या इथेच आहे. किती वर्ष? म्हणजे लव्ह मॅरेजला की लग्न झाल्याला? तुम्हाला काय सांगायला आवडेल? हा, किती वर्ष? तरी 10-12 वर्ष. 10-12 वर्ष. माझ्या मते इकडे हिरोची एंट्री अपेक्षित आहे. बोलवा त्यांना. समोर का? हो, समोर. तुम्ही इथेच बसायचात का? नाही नाही, इथेच नाही होतं. चालीमध्ये होतं, चाल सिस्टम होती. त्याच्यामध्ये आमचं लव्ह मॅरेज झालं. त्याच्यानंतर काय सांगता? हो. पण मला सांगा, ही बिल्डिंग होण्यापूर्वी झालं की? हो हो, ही बिल्डिंग होण्यापूर्वी झालं. काय झालं? लव्ह मॅरेज आमचं. लव्ह झालं. कसं काय ते? दोघे एकमेकांना पाहिलेलं आम्ही. दोघांना आवडत होतं आम्ही दोघे जण. हो. आणि प्रपोज केला थोड्या दिवसांनी. कधी प्रपोज केला? प्रपोज म्हणजे 10वीला असताना. 10वीचे फॉर्म भरायला गेलो होतो मी. चांगला फॉर्म भरला. आणि फॉर्म भरला. त्याच्यानंतर तिला सांगितलं, म्हटलं असं असं आहे. असं असं आहे.
मला तू आवडतेस. खूप आवडते म्हणून सांगितलं. है ना? हो, पण तिचा बघा रिप्लाय आला नाही तिचा. हा रिप्लाय आला नाही तिचा. मग तर मी थोडं निग्लेक्ट केलं, म्हटलं जाऊ दे जाऊ दे म्हटलं. नको आपल्याला नको. दुसरा फॉर्म भरूया दुसरा फॉर्म. है ना? हो. मग इतक्यात बघितलं रिझल्ट हातात आला. तुम्ही लगेच होकार दिला तरी 2 महिने घेतले होकार देण्यासाठी. 2 महिन्यानंतर होकार दिला मी तर. का? असं काय होतं त्यांच्यात? बस त्यांचा स्वभाव आवडला मला. तुम्ही काय यांना प्रपोज केलं? माझ्या आता सांगायचं म्हटलं तर प्रत्येक माझ्या मित्राची गर्लफ्रेंड होती. प्रत्येक मित्राची गर्लफ्रेंड. अरे तुझीच नाही म्हटलं चला, म्हटलं आज 10वीचा फॉर्म पण भरायचा आहे, 10 वाजले आहेत. म्हटलं आता काय घरी जाऊन करणार, म्हटलं चला बघू आता, म्हटलं एक करू, एक ट्राय सगळ्या केली. मित्रांची गर्लफ्रेंड होती म्हणून होती तुम्हाला म्हणून. एक गर्लफ्रेंड पाहिजे वाटायला लागली. हो, असं वाटलं, पण नंतर ते एकदम झालंच. झालंच. काहीच सांगता येत नाही. वाढदिवसाला केक केला कधी किंवा केक केलाय कधी? हो केला. काय आहे केक आणि तुमचं काहीतरी नातं आहे ते काय मला कळलं. मी केक बनवला होता हा वाढदिवसाला. कोणाच्या? ह्यांच्याच वाढदिवसाला केक बनवला होता मी स्वतः घरी बनवलेला. वा. मग पण त्याने खाल्ला नाही, त्यांचा उपवास असल्यामुळे. का हो? सांगायचं म्हटलं तर आजच खरं सांगतोय. खरं सांगा. खरंच सांगतोय. त्या दिवशी जो केक होता दिसत होता छान एकदम, पण तिने दिला असं कट पीस करून दिला, तोंडात घातला एवढा कडू होता. म्हटलं आता काय सांगायचं का, म्हटलं आता आज सांगितलं तर थोडा घरी प्रॉब्लेम पण होईल, नको तर. तेव्हा मी तिला डायरेक्ट सांगितलं, म्हटलं अरे माझा उपवास आहे आज. एवढंच बोललं आणि ठेवून दिला मी केक. मग तिला पण एवढं कळलं नाही की आज काय आहे. होता बुधवार, तिला असं वाटलं मंगळवार आहे की काय. ती एवढं का काय कडू का केला होता? त्यामध्ये चोको पावडर जास्त पडली होती असे. अच्छा, पण हे तुम्हाला आजपर्यंत माहित नाही? नाही. कळलं आज? त्याच्यासाठी मला यायला लागलं. मे बी चोको पावडर जास्त पडली त्यामुळे तो कडू झाला असणार. बरं मला सांगा, तुमचं याच परिसरात ते अफेअर होतं, हा. बरोबर? मग इकडे सगळ्यांनी तुम्हाला कधी पकडलं नाही? नाही, सांगायचं म्हटलं तर सगळं सांगायचं म्हटलं तर सांगा. माझे मित्र आहेत, मला ते प्रत्येक टाइमला हिंट करायची, तुझं आहे तिच्या बरोबर, आहे तिच्या बरोबर. तर मी म्हटलं नाही रे, असं काय नाही. पण माझ्या एरियामध्ये माझं असं काहीच नाही सांगायचं. पण ते एवढे CID, बाप रे, एवढे CID, CBI सगळे माझ्या मागे लावलं होतं त्याने. मग कधीच मी त्याला मिळालो नाही, अजून पण नाही. कसं काय, कसली हुशारी आहे तुमची. काय माहित नाही, ते मला एवढं कॉन्फिडन्स ते स्वतःच द्यायचे. मी आज तुला पाहिलं, पण मला माहित होतं की मी आज गेलोच नव्हतो तिथे. त्यामुळे तो मला कॉन्फिडन्स होता की हा बोलतो, हा खोटंच बोलतोय. ते माझं कॉन्फिडन्स वाढवत पण होते. कसं काय लपवून ठेवलं आणि घरी कळल्यावर काय झालं? घरी कळल्यावर काय एकदम काहीच कळत नव्हतं, काय कसं सांगू, काय सांगू. पण जेव्हा सांगितलं असं वाटतं काय कुठून तरी सुटल्यासारखं असं वाटलं मला. लगेच होकार झाला? हो, लगेच होकार झाला. दोन्ही घरातून? हो हो. अरे मग उगाच टेन्शन मध्ये होता इतके दिवस? खूप वर्ष, म्हणजे 12 वर्ष अरे 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 वनवासच होता. वनवासच होता. 13 खरं वर्षी म्हटलं लग्न तर. झालं आमचं. पण मग एकमेकांना खाणाखुणा करून बाहेर पडायचं? नाही नाही, खाणं कुणा नाही. मग आम्ही एकमेकांकडे बघत पण नव्हतो त्यावेळेला. मग इतपत होतं आमचं. बघत पण नव्हतो आम्ही एक. इथून बाहेर पडेपर्यंत. कारण का सगळ्यांच्या नजर आमच्याकडेच होत्या. बर, आता नजरा तुम्ही पुढच्या खेळाकडे ठेवा. 8 वस्तू, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात जर ₹1 टॅग तुम्ही अचूक शोधला तर. चला, कुठली घेणार पहिली? उचला, वस्तू पण उचला. 500 रुपये. आता 3 संधी राहिलेल्या आहेत. सनग्लास. अरे वा, गॉगल. हो, बाईकवर लागतो मला. हा, तुम्हाला लागतो का? 30 रुपये. 520 रुपये आणि 2 संधी गेलेले आहेत. बशी. बघा, माझं काय म्हणणं नाही, तुमचं तुम्ही ठरवा. 1000. 1000. 1520 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. ₹1 मिळाला नाही तर त्या सगळ्या वस्तू परत ठेवायला लागणार. तूच सांगायचं. हे रेडवाला. व्हॅक्युम क्लीनर. 50 रुपये. चला, बक्षीस तर गेलं, पण ₹1 असेल कुठे हे तर बघायला पाहिजे. फ्लॉवर पॉटवर. फ्लॉवर पॉट, जिथे ₹1 होता, जो जर आधी घेतला असता तर बक्षीस मिळालं असतं. आपण बघतो आहोत काही घरांमध्ये पटकन ₹1 मिळतो, काही घरांमध्ये मिळतच नाही. नमस्कार. सगळे कसे चेहरे बघा फुललेले आहेत. कधी एकदा आरोप करतो त्याच्यासाठी.
पहिला आरोप कोण करणार? सासूबाई पहिला आरोप. पटकशी तुला राग आहे तुला काय हो? राग येतो बरोबर सांगते माझी आई. म्हणजे आई बरोबर आहे? हो आई म्हणजे बरोबर. आरोप मान्य आहे? हो मान्य आहे. म्हणजे यांना फाशी? नाही फाशी नाही, मग? पण राग फक्त थोड्या टाइम साठी असतो, थोड्या 10 ते 5 मिनिटासाठीच असतो. कोणाचा? बायकोचा की माझ्या. आईचा? नाही आईचा. बरं ठीक आहे. हा बरं, पुढचा आरोप. जेवणात अजून बरोबर जमत नाही तिला, कारण जेवण मध्ये अजून चिकन म्हणजे नॉनव्हेज वगैरे बरोबर बनवता येत नाही. नाही का? नाही बरोबर. काय हो? नसेल बनवता येत, पण मीच शिकवते त्याला. आणखी कोण आरोप करणार? दीर बोला. लग्नाच्या आधी मला म्हणजे पाहिजे तसं म्हणजे पूर्ण असं साठीचं असं टिफिन मिळायचं. हा लग्नानंतर दादाच्याच चॉईसचा टिफिन मिळतं. काय हो बोला. जॉईंट फॅमिली आहे आमची, त्यामुळे प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल असं पदार्थ बनवणं सकाळच्या टायमाला जर अशक्यच आहे. हा, पण दादाच्या आवडीचं मिळतं. दादाच्या आवडीचं असं काय नाही, मला पण तेच खावं लागतं. बोला. मला पण वाटतं माझी बहीण लग्न करून लांब जावी, पण समोरच आहे, दिवसभर माझ्याच घरी बसलेली असते. अरे 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 अरे. काय हो? असते म्हणजे आता समोरच आहे. हा. लहान मुलगी आहे, राहत नाही, घरी नाही राहत, पण तिकडे तरी कधी राहतो, त्यामुळे तिला राहावं लागतं त्याच्याबरोबर. तिकडे समोर जाऊन राहतो. नाही, समोर बरं जाऊन शिकवलंय नातवाला. हो. नातवाला ट्रेन केलंय. रडायला पाहिजे का जा समोर. बरं आता सांगा, यांच्या स्वभावातले चांगले गुण कोणते आहेत सांगा. वहिनीकडे कधी घरी आलो तर पाहुणचार चांगला करते, म्हणजे कधी अशी भांडत नाही, नंदेसारख्या मैत्रिणीसारखी राहते ती माझ्याबरोबर. तुम्ही कुठे असता? मी विक्रोळी पार साईडला राहते. हा. मी मेघा सचिन नव्हे, मी ह्या साईडला राहते, मी तिची ननंद. चांगलंय. अजून कौतुक? आई काय मुलीबद्दल सांगा. छान स्वभाव आहे. हा छान आहे स्वभाव. एकदम चांगला आहे स्वभाव. प्रेमळ आहे, प्रेमळ आहे. सगळ्यांना काय हो? मिळून बरोबर जाते. आहे. सकाळी वेळेवर वगैरे उठायला वगैरे सर्वांचे टिफिन वगैरे व्यवस्थित भेटतात. हो फक्त चिकन नाही व्यवस्थित. बस, जेवण तिला जमतच नाही अजून हा, तिला. हा. काय धीराचं काय म्हणणं आहे? स्वभावातला चांगला गुण कोणता? स्वभाव म्हणजे आता कसं आई म्हणजे आईनी वहिनीचं भांडण होतात अशी जॉईंट किती होणार? फॅमिली त्यामुळे. हा. त्यामुळे एक स्वभाव आवडतो की म्हणजे तो राग ट्रान्सफर होत नाही दुसऱ्या व्यक्तीला. ज्याच्यावरती आहे त्याच्यावरच काढला जातो. आणि जो काही ट्रान्सफर व्हायचा तो इथे होतच. मग तो त्याच्यावर राग काढते. तुमचं काय म्हणणं आहे? यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता? हिच्या स्वभावाचं चांगला गुण म्हटलं तर भांडणं तर होतच असतात, पण ती भांडणं जास्तीत 10 मिनिटं फक्त टिकवता येतात तिला. बस, त्याच्यानंतर ॲज इट इज जे आहे तेच नॉर्मल. वहिनी तुमचं काय म्हणणं आहे हो सगळ्या आरोपांवर, कौतुकावर? जे काय आहे ते समोर आहे, मी काय बोलणार आणखी. हो पण तुम्ही समोर आहे, आम्ही समोर नाही. नाही ना, जे काय मांडलेलं आहे ते समोर आहे मग असं याच्यावरती म्हणते मी. म्हणणं काय तुमचं? हे आरोप काही मान्य नाही. आहेत सगळे तुम्हाला? हे आरोप मान्य आहेत? मान्य आहे. आरोप मान्य आहेत. मग उद्यापासून स्वतःमध्ये बदल कुठला का? दिराच्या आवडीचं जेवण बनवणार, एक. सासऱ्यांना चिकन बनवून देणार, 2 सासूशी भांडणार नाही, 3 आणखीन नंदेला फोनवर जास्त वेळ बोलणार, 4 आणखीन बहिणीकडे जाणार नाही, आईकडे, आणखीन बस इतकेच. हे जेवढं बोललाय तेवढ्यातलं एक केलं तरी खूप झालं. काय का हसला? मनापासून ती हसली आहे ना, म्हणून मला खूप असं वाटतं. ह्यातलं एक तरी बदल होईल असं वाटतंय उद्यापासून. काय काय हो सासूबाई? होईल. काय तुम्हाला काय वाटतं? ठरवलं तर करतील त्या बदल? ठरवलं ते करेल शुअर. पण तुम्ही काय ठरवणार की नाही? हो ना, ठरवणारच ना, घरच्या ठरवणार. केलंच पाहिजे ना. आणि आता ही संपूर्ण बिल्डिंग जी ज्या उत्साहामध्ये स्वागताला हजर आहे, या सगळ्या गोष्टींकडे ती सुद्धा बघते. त्यामुळे उद्यापासून स्वतःच्या वागण्यात जर बदल केला नाही तर या बिल्डिंग मधलीच लोक म्हणतील की बघितलं, बोलली एक आणि केलंय. तसं होऊ देऊ नका. नाही. आणि खूप छान उद्यापासून जो बदल करणार त्यासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला भेट. अभिनंदन. धन्यवाद. शिमरादेवी सोसायटीमध्ये आज खूप छान स्वागत झालेलं आहे. त्यामुळे आता मला माहिती आहे की खूप गर्दी होती जेव्हा मी आलो तेव्हा. दुपारची वेळ आणि उत्साहाचं वातावरण यामध्ये आता या खेळामध्ये कोणाची निवड होणार ते आपण बघणार आहोत. सगळ्यांनी आपापली नावं यामध्ये ठेवलेली आहेत. घ्या. आणि आता हे नाव आहे साक्षी विजय हाती. नमस्कार. गेला? हा? नमस्कार. नमस्कार. नाव सांगा संपूर्ण. साक्षी विजय हाती.
माहेर कुठलं? चेंबूर. आणि राहता कुठे? घाटकोपर, राजश्री मध्ये. मग इकडे कशाला आला होता? कार्यक्रम बघायला. हा, इकडच्या सकाळपासून मेकअप करून बसल्यात, त्यांचं झालं ना? स्वतः आलात बाहेरून, नाव टाकलं, स्वतःचं नाव घेतलं आणि गेलात. बरं मला सांगा, तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. तुम्ही एक उखाणा घ्या. दारात होती कुक्षी, त्यावर बसला पक्षी, विजयरावांचं नाव घेते, आदेश बांदेकर साक्षी. अरे वा वा वा, थँक्यू. आणि आता पैठणीचा खेळ. कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार. खेळ सोपा आहे. 10 संधी, प्लास्टिकचा चेंडू इथून टाकायचा आणि याच परिसरातली ती खरं तर कुंडी, आणि आपण बघूया त्या कुंडीमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. टप्पा पडून गेला तरी चालेल, किंबहुना टप्पा पडूनच गेला पाहिजे. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. जरा टाळ्या वाजवा. तुमच्यापासून सुरुवात. मान तुम्हाला. हा टाका. एक. थांबा ना. ओ हो, आता एक त्या. हा, ह्या पण आल्यात की नाही वरून खाली? हा, ह्या काही जेवलेल्या एक. तो पण टाक. ऐका, 3-1 ही गुणसंख्या. हे जर दोन्ही चेंडू त्यामध्ये गेले तर बरोबरी होऊन आणखी 5-5 संधी मिळू शकतात. पण नाही गेला तर ह्या त्यांच्या अंगावर पण उडी मारतील बघा. टाका. 1 मिनिट. हा चेंडू जर गेला तर बरोबरी आणि अजून 5-5 चेंडू, पण नाही गेला. टाका. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता उपविजेत्या ठरल्या हातीम वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या खेळामध्ये होम मिनिस्टर ठरल्या पास्टे वहिनी. पास्टे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. रामबाण सोसायटी, काय नाव आहे बघा. बरं, या दोघांची घरं पण समोरासमोरची, त्यामुळे एकमेकावर नेहमी बाण मारायचे. आता मला कळलं या सोसायटीचं नाव रामबाण का. आणि जेव्हापासून लग्न झालं तरी तेव्हापासून ह्यांना काय आराम नाही. तेव्हा या रामबाण सोसायटी मधला हा आजचा भाग घाटकोपरमधला इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया याच उत्साहामध्ये, असाच आनंद घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.